वार्तांकन रोखठोक बातमी। डॉक्टर कर्मचारी गैरहजर, आरोग्य केंद्राबाहेर महिलेची टपरीच्या आडोशाला प्रसूती। आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार उघड, शिरपूर तालुक्यात रस्त्यावरच महिलेची प्रसूती। शिरपूर तालुक्यातील वाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला असून आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे। प्रसूतीसाठी आलेल्या एका गर्भवती महिलेला आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि कर्मचारी अनुपस्थित असल्याने रस्त्यावरच प्रसूती करावी लागल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। मिळालेल्या माहितीनुसार वाडी गावातील एक गर्भवती महिला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर कुटुंबियांसह वाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली होती। मात्र त्या ठिकाणी डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित नसल्याचे आढळून आले। वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने महिलेच्या वेदना वाढू लागल्या। दरम्यान प्रसूतीची वेळ जवळ आल्याने महिलेची अवस्था गंभीर झाली। आरोग्य केंद्रात कोणतीही मदत उपलब्ध नसल्याने महिलेला बाहेर पडावं लागलं। आरोग्य केंद्राबाहेरील बस स्थानक परिसरात असलेल्या एका टपरीच्या आडोशाला अखेर महिलेला प्रसूती करावी लागली। या धक्कादायक घटनेमुळे उपस्थित नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत प्रसूतीसाठी आवश्यक व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला। सुदैवाने आई आणि बाळ दोघेही सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती मिळते। मात्र या घटनेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे। आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि कर्मचारी अनुपस्थित का होते? आपत्कालीन प्रसंगी रुग्णांना सेवा देण्याची व्यवस्था का नव्हती? अशा अनेक प्रश्नांवरून नागरिकांनी आरोग्य विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। कोकणवरून आलो आम्ही, वाडीला आणली, डिलिव्हरी करायला दवाखाना नाही उघडता, टपरीजवळ बाई डिलिव्हरी होऊन गेली अर्ध्या रस्त्यामध्ये। ते गावामध्ये पोचता मध्ये टपरीजवळ होऊन गेली वाडीच्या। उघडायला नाही सापला, 2 जण गेले आमची माणसं, पायाला नाही सापडला। मग आम्ही त्या फिरून आली चहाजवळ, आम्ही होटलीवाल्याजवळ गेलो, चहावाल्याच्या त्यांच्याजवळ नंबर घेतला, तेव्हा आम्ही त्यांना बोलवलं, तेव्हा दवाखाना त्या माणसाने उघडला। कोण होतं माहिती दवाखान्यात? इथं दवाखान्यात कोण नाही होतं, मागून बाई डिलिव्हरी होऊन गेली, तिथं सिस्टर आली अर्ध्या रस्त्यामध्ये, तिथं आली ते काही नाही म्हणे, म्हणलं डिलिव्हरी होऊन गेली म्हणलं, तर ती बाई म्हणे आता थोडं थांबा म्हणे, 20 निघू द्या म्हणे। ते आणली तर दवाखान्यात तर काही इलाज नाही झाला, काही नाही झाला, तर इथं अशीच पलंगावर झोपवून दिली। ते आधी दवाखाना सामसूम आहे, कोणच नाही। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।